तर पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या छतावरतीच दारूच्या बाटल्या आढळल्या। त्यानंतर पुण्यातल्या कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसनं आंदोलन केलं। पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या छतावरच दारूच्या बाटल्या आढळल्या। कार्यालयाच्या छतावर दारूच्या आणि पाण्याच्या बाटल्या कशा आल्या असा सवाल युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विचारलाय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू पिऊन नागरिकांचे मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यानच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या छतावरच दारूच्या बाटल्या आढळून आल्या। 800 रुपयासाठी 19 लोकांचा जीव गेलाय। हे जीव गेल्यानंतर लक्षात आलं असे कित्येक लोकांच्या किडनॅप फेल झालेले आहेत, कित्येक लोकांच्या आरोग्यावर परिणाम झालेला आहे, ते समोर आलेलं नाही। आणि हे 3 वर्षापासून जर एक मुख्य आरोपी असताना तो सर्रास जर बाहेर फिरत असेल तर कारण त्याला माहिती आहे आपण जर 70 लाख रुपये दिले, कोणाला दिले, कसे दिले, त्यानंतर आपलं सर्व इथं बाजार चालणार आहे। तर त्याच्या विरोधात आम्ही चाललेलो आहोत। वारंवार या खात्याच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार तोच धंदा करतो, पोलीस त्याला सोडतात। चाललंय का हे सगळं सिंडिकेट आहे, हे खातच काम करत नाही, मग टाळा लावलंच पाहिजे। एकोणीस जीवांची किंमत आहे की नाही काही? आपल्या पत्र्यावर काही मद्याच्या बाटल्या 3 आढळले होते, खाली कुंड्यांमध्ये आढळले आहेत, त्याबद्दल काय? आपल्या कार्यालयाच्या पत्र्यावर काही मद्याच्या बाटल्या आणि 3 आढळलेल्या आहेत, बघतो, व्हेरीफाय करतो, व्हेरीफाय करतो।